काय खाणार? इडली. तरी नशीब तू आईस्क्रीम नाही खाल्ला ना. नमस्कार मंडळी, मी माया मायागुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आज वार आहे रविवार आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आज जेवणामध्ये आहे इडली, सांबार आणि चटणी. वेदांसाठी पनीर डोसा बनवलेला आहे. तर सगळा स्वयंपाक माझा रेडी आहे. तर आता आम्ही थोड्या वेळ खाऊन घेणार आहोत. तर आता इथे तुम्हाला दाखवते, मस्त अशा इडल्या रेडी झालेल्या आहेत. तर ह्या इडल्या अजून काढायच्या आहेत मला. आणि इथे सांबार पण रेडी झालेला आहे. तर इडलीसोबत सांबार मस्त लागतो, खूप छान टेस्टी लागतो. केतूला, वेदांतला सगळ्यांना सांबारमध्ये इडल्या बुडून खायला खूप आवडतात. आणि इथे वेदांसाठी पनीर डोसा बनवलेला आहे. आणि इथे ऑलरेडी माझ्या सगळ्या इडल्या पण रेडी आहेत. आणि यामध्ये आहे चटणी. तर मस्त अशी खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे. चटणी जास्त नाही लागत, कारण सांबार असलं की चटणी जरा थोडीशी कमीच खाल्ली जाते. आणि केतूचा क्लास आहे, क्लासमध्ये पण तिला इडली चटणी द्यायचं आहे. तर इथे केतूसाठी मी इडली काढलेली आहे. आणि आता यावर मस्त असं गरमागरम सांबार. सांबार थोडंसं पातळ करायचं, म्हणजे छान लागतात इडल्यांसोबत खायला. तर आता केतूची डिश रेडी आहे. केतू, घे खायला. आणि महेश अजून आले नाही आहेत, ते 2-2:30 वाजेपर्यंत येतील. त्यांनासुद्धा आज इडली सांबारच देणार आहे. तर चला आता मी आणि वेदांत खाऊन घेतो. आणि हे ताट मी माझ्यासाठी वाढून घेतले. तर आताच महेश गुरव आलेत आणि आता मी त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा बनवलेला आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 5. तर मी आणि महेश चहा पिऊन घेतो. अहो, चहा पिऊन झाल्यानंतर मी बेसिंगमध्ये चहाची कप ठेवायला आली, तेव्हा बघितलं की दुपारची भांडी तर मी घासलीच नव्हती. कारण दुपारी जरा झोप काढली, मला थोडीशी सर्दी झाली आहे, त्यामुळे विश्रांतीची मला गरज होती. दुपारी झोप काढल्यामुळे दुपारची जी भांडी आहे ती तशीच पडली होती. तर आता भांडी थोडीफारच पडली होती, त्यामुळे पटकन घासून घेतली. आणि आता जरा ओटा पण स्वच्छ पुसून घेते. आज रात्री मी ओट्याला पण डीप क्लीन करून घेणार आहे. त्याचबरोबर ज्या टाईल्स आहेत त्या टाईल्स पण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण 2 ते 3 दिवस झाले टाईल्स वगैरे स्वच्छ केल्या नव्हत्या. आणि आता नवरात्र जवळ येते, त्यामुळे किचनची पूर्णपणे डीप क्लीन करून घ्यायची. त्या दिवशी भांडी वगैरे घासलेत. अजून मांडणीमधली पण काही थोडीफार भांडी आहेत, ती पण घासायची आहेत. पण सगळंच व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही, कारण व्हिडिओ करताना जास्त वेळ त्याच्यातच जातो. त्यामुळे काही गोष्टी मी तुम्हाला नाही दाखवत किंवा शेअर करत नाही. तरी पण अजून आपला क्लिनिंगचा एक व्हिडिओ येणार आहे, तर तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. झाली आणि आता मी इथे पाणी ठेवलं आहे गॅसवरती. मला गरम पाणी प्यायचं आहे म्हणून मी इथे पाणी ठेवलं. माहितीच आहे, कालच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, काल आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो आणि तिथे आईस्क्रीम खाल्ला गेला माझ्याकडून. आणि थोडीफार मला थोडीशी सर्दी होतीच आधीपासून, आणि आईस्क्रीम खाण्याचा मोह झाल्यामुळे मी काल आईस्क्रीम खाल्ला आणि आता मला थोडीशी सर्दी झाली आहे. तर त्यामुळे आता मी गरमच पाणी पिते. जसं जवळजवळ मी 15 ते 20 दिवस झाले गरम पाणीच पिते, कारण वातावरण जरा थंड असल्यामुळे मला नॉर्मल पाणी प्यायची इच्छाच होत नाही. तर आता इथे गरम पाणी करते आणि पिऊन घेते. तू वेदांत आता सकाळपासून आत्ता जेवतोय का रे बाबा? काय जेवत नव्हतं सकाळपासून? सर्दी झाली. झोप झाली का? मग बरं वाटतंय आता? थोडं थोडं दवाखान्यात जायचं आहे? गरज नाही. नाकातून पाणी व्हायला लागल्यावरती सुचत नाही माहिती आहे. मी काल आईस्क्रीम खाल्ल्यामुळे मला वाटते आता सर्दी झाली मला. तरी नशीब तू आईस्क्रीम नाही खाल्ला ना. तर वेदांत बघा सकाळी बनवलेले पनीर पराठा खातोय. मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आणि वेदांत जेवतोय, परंतु तो काही जेवला नाही, सरळ झोपून घेतलं त्याने. डाळिंब खाल्ला ना, डाळिंब खाल्ला आणि झोपून घेतलं. आणि बाहेर माणसं आलेत म्हणून तो इथे उभा राहून जेवतोय. तर गेतो आत्ता झाले क्लासमधून
कसं चाललाय अभ्यास? चांगला. चांगला चाललाय ना? सगळे विषय कवर होत आहेत? हो मराठी, हिंदी, इंग्लिश सगळं रीडिंग करतेस ना? करते. बरं. आणि काय भूक लागली? आणि ती छत्री उचलून ठेव, मला वाटतं वाळले असेल आता. हो. आणि काय? काय नाही. का काय नाही? काय बोलायचं आहे? चला बघ, जेवायला वाढते तुम्हाला. काय खाणार? इडली. तर आता रात्रीचे 11:45 झालेत आणि अजून झोपलेलं नाही आहे. केतू झोपा बाळा, सकाळी उठायचं आहे ना. अय, काय करत बसली? मसाज करत बसली. सकाळी लवकर उठता येणार नाही? माहिती काय यायला ना, असं हाताला तेल लावायचं आणि मग फिरवायचं. जास्त मसाज येतो. लावलंयस तू तेल कधी? का लावायचं आहे मला एकदा तेल. चल केतू, 12 वाजत आले, बंद कर आणि झोपूयात आपण. केतू चला झोपूया. हां झोपूया. बॅग वगैरे भरलीस का? हो. चला. तर चला मंडळी, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.